नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटिकल सायन्स वैकल्पिक विषय 2 यामध्ये आपल्या सर्वांचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजेच एज्युमाल या ॲपवर आपल्या मनापासून सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रामध्ये होत असणाऱ्या पॉलिटिकल सायन्स म्हणजे सर्व विषयाच्या जे सेट आणि नेटच्या परीक्षा असतात त्या परीक्षेसाठी आपण जर अभ्यास करत असाल तर त्या अभ्यासाचा दृष्टिकोन ठेवून आणि आपल्याला परीक्षेमध्ये सर्वाधिक जास्त मार्क पडण्याचा दृष्टिकोन ठेवून आपण PYQची बॅच आणि एकंदरीत पूर्ण सिलेबसची बॅच अशी एकंदरीत बॅच आपण निर्माण केलेली आहे। त्यामध्ये PYQ जी ही आहे त्या PYQमध्ये आपण मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं सविस्तर ॲनालिसिस करतो। ह्याचं कारण असं कारण त्या प्रश्नपत्रिका ह्या पुढच्या प्रश्नपत्रिकेसाठी खूप हितकारक आणि खूप चांगल्या आपल्यासाठी उपायकारक असतात। त्यामुळे प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करणं, प्रश्न कसे येतात, फ्रेम होतात, काठिण्य पातळी त्याची दिवसेंदिवस वाढताना दिसते का कमी होते, PYQचे आहे तसे प्रश्न रिपीटेशन होतात का, असं एकंदरीत आपण चर्चा करतो। ओके, आता 2023चा आपण अभ्यासक्रम करताना किंवा सिलेबस पाहत असताना त्याच्यानंतर कोणते प्रश्नपत्रिका लॉन्च झाली आहेत प्रश्न त्या ठिकाणी 23चे तर आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिलेले, तर पुढच्या सेशनमध्ये आपण आता पुढील प्रश्न कोणकोणते वगैरे पाहताना वगैरे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत वगैरे। ओके, पहा मूलभूत अधिकार खालीलपैकी कोणता नाही असं विचारलेलं आहे। ओके, मूलभूत अधिकार जो आहे ना तर खालीलपैकी कोणता नाही असं विचारलं। आता बघा लक्षात ठेवा मूलभूत अधिकार कोणकोणते आहेत काय नाही। आता मूलभूत हक्क कोणकोणते आहेत लक्षात ठेवा, मूलभूत हक्क। ओके, मूलभूत हक्क, त्याच्यानंतर मूलभूत अधिकार। ओके, हे कोणते कोणते आहेत वगैरे हे आपल्या भारतीय राज्यघटनेचा बघा। आता प्रश्न कुठला फ्रेम झाला, हा भारतीय राज्यघटना। खूप प्रश्न असतात भारतीय राज्यघटनेवर, त्यामुळं यामधले प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे। हा जर प्रश्न चुकला तर मग आपल्याला खूप रिस्क असतं वगैरे मार्क पडण्यासाठी वगैरे, त्यामुळे लक्षात ठेवा। आता मूलभूत अधिकार खालीलपैकी कोणता नाही असे विचारले। जगण्याचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे आपला अधिकार आहे, मालमत्तेचा अधिकार फक्त नाही आपल्याला कारण हा होता नंतर घटना दुरुस्ती करून ते रद्द करण्यात आला होता, त्यामुळं हे त्याचं उत्तर आहे पण हे चूक आहे। समानतेचा अधिकार आपल्याला आहे म्हणून बघा लक्षात ठेवायचं उत्तर कुठलं आहे, C आहे। म्हणजे मूलभूत अधिकार कोणता नाही, मालमत्तेचा अधिकार आपल्याला मूलभूत अधिकार नाही दिलेला। तुम्ही जगण्याचा अधिकार आहे, कुठेही राहू शकता, जगू शकता, राहू शकता। शोषणाविरुद्ध तुमचं कोणी शोषण करत असेल त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचा किंवा शासन त्याला न्याय देण्याचं काम करू शकतं म्हणून शोषणाविरुद्धचा हक्क आहे। समानतेचा पण हक्क आहे, सर्वांना समान अधिकार वगैरे न्याय वगैरे आहे, पण कोणता नाही, फक्त मालमत्तेचा नाही। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता आंतरराज्य विवादाचा विषय नाही हे लक्षात ठेवा। आंतरराज्य विवाद काय असतं लक्षात ठेवा, आता सांगतो तुम्हाला कारण इंटरस्टेट डिस्प्यूट आता बघा आंतर राज्य म्हणजे दोन एकापेक्षा एक किंवा एकापेक्षा जास्त राज्यामधले जे वाद असतात, राज्यातले वाद, ओके, ह्याच्या पुढे येऊन सॉल्व्ह होतात आणि सबमिट करतात वगैरे। आता कोणता ते बघा, कावेरी जल, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि गोरखालँड हे सर्व जे गोष्टी आहेत ना तर ह्या सर्व गोष्टी यामध्ये वगैरे येत असतात वगैरे। कोणत्या गोष्टी आहेत पाहू आपण बघा। आता चंदीगड शहराचा वाद हे बरोबर आहे कारण चंदीगड शहराचा वाद कुठला माहिती आहे का, पंजाब, ओके, आणि हिमाचल प्रदेश यांच्यामध्ये हा वाद चालू आहे बरेच वर्षापासूनचा। म्हणजे एक किंवा दोन राज्यामध्ये जो वाद चालू असतो ना त्याला तो म्हटला जातो किंवा तो हा आंतरराज्य विवादाचा विषय असतो। कावेरी जल विवाद, आता बघा लक्षात ठेवा कावेरी नदी जी आहे ना ही कावेरी नदीमधला वाद चालू आहे कुठल्या राज्यामध्ये आहे, त्यामध्ये महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, ओके, पाणी वाटपावून यामध्ये वाद चालू आहे, ओके, तामिळनाडूचा पण वाद चालू आहे। असे 3-4 राज्याचा वाद चालू आहे कावेरी जल विवादावर, लक्षात ठेवा। पुढे महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमारेषावरचा सुद्धा वाद चालू आहे आपल्याला, तुम्हाला माहिती आहे कारण महाराष्ट्राच्या बरीच सीमारेषा आहेत जिथं ती कानडी आणि मराठी भाषिक बोलली जातात म्हणून तिथं पण ते वाद आपला निर्माण वगैरे झाला असतं। असे अनेक वाद आहेत वगैरे। आता हे वाद झाला वगैरे तर त्याच्यानंतर आपल्याला अशा कुठला आणि महाराष्ट्र आंध्रा वाद आहे। कुठला वाद आहे महाराष्ट्र आंध्रावर, तर गोदावरी नदीवरचा बाबळी बंधारा जो आहे, ओके, या बाबळी बंधाऱ्यावरचा पण वाद चालू आहे। असे अनेक वाद चालू आहेत, ओके, त्यानंतर निर्णय झालेला आहे। आता गोरखालँड आहे त्याचं हा विषय नाही आहे। आता गोरखालँडची मागणी काय, जे गोरखा लोक आहेत कुठले नॉर्थ ईस्ट साईडचे त्यांनी आम्हाला स्वतःचे गोरखालँड म्हणजे आम्हाला स्वतंत्र एक राज्य आम्हाला प्रस्थापित करून द्या ही त्यांची मागणी आहे। म्हणजे ही मागणी त्यांची आहे तर ते हे आंतरराज्य विषयाच्या ह्याच्यात येत नाही हे लक्षात ठेवा, म्हणून याचं उत्तर D। म्हणजे लक्षात ठेवा आंतरराज्य विवाद म्हणजे काय, एक किंवा दोनपेक्षा जास्त राज्याचा एकमेकाचा वाद निर्माण होतो ना त्याला आंतरराज्य वाद वगैरे म्हटलं जातं, लक्षात ठेवा। ओके, खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या 2 प्रतिनिधींना लोकसभेत राष्ट्रपती नामनिर्देशित करतात, लक्षात ठेवा नामनिर्देशित करतात राष्ट्रपती 2 प्रतिनिधीला।
आता हे रद्द करण्यात आलेले आहे, ज्याला ॲग्लो इंडियन म्हणतो आपण. तर हे दोन जे ॲग्लो इंडियन आहेत ना, हे 2 राष्ट्रपती करतात, 2 जणाला. आणि राज्याचं जे विधिमंडळ असतं तिथं एक ॲग्लो इंडियन असतो, लक्षात ठेवा. हे कोण करतं? राज्यपाल. हा पण लक्षात ठेवा, राज्यपाल किती जणांना करतो? 1. पण ही जी 8 आहे ना ॲग्लो इंडियनची, ही घटनादुरुस्ती करून आता नुकतंच 2019 मध्ये रद्द करण्यात आली होती. हे लक्षात ठेवा, हे 2 नावामध्ये हे करतात वगैरे. त्यामुळे ॲग्लो इंडियन, याचं उत्तर सी. म्हणजे संसदेमध्ये 2 करतात, लोकसभेमध्ये, संसद म्हणजे लोकसभेमध्ये 2 करतात. तर राज्याच्या विधानसभेमध्ये राज्यपाल हा 1 जणाला करतो, लक्षात ठेवा. राज्याच्या विधानसभेत 1 जणाला करतो. पुढे घटनेचे कलम 348(2) मध्ये टिंबटिंब बाबीचा विचार केला जातो. 348(2) मध्ये कोणत्या बाबीचा विचार केला जातो? लक्षात ठेवा. उच्च न्यायालयाची जी प्राधिकृत भाषा ही 348, बघा लक्षात ठेवा, 348, 345. ओके, हे जे कलम आहेत आपले, हे कलम कशाबद्दल आहेत माहिती का? भाषेबद्दल आहेत, भाषेबद्दल. तर 348D मध्ये काय जातं? उच्च न्यायालयामध्ये जी भाषा आहे त्या भाषा संदर्भात आहे, म्हणून उत्तर 1. लक्षात ठेवा. संसदेची भाषा याच्यावर नाही आहे, याचं आर्टिकल वेगळं आहे. शिक्षणाचं माध्यम, सर्वोच्च न्यायालयाची भाषा हे वेगळं. त्यामुळं याचं उत्तर कुठलं? उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा कुठली आहे? तर 348(2). आणि कलम जे आहेत ना बाकीचे, आपण ते सविस्तर लेक्चरमध्ये पाहणार आहोत. म्हणून याचं उत्तर काय? उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा. भारतीय घटनेत टिंबटिंब या प्रकारच्या राज्याचा विचार आहे. आता भारतीय राज्यघटना जी आहे आपलं, तिथं कोणत्या राज्याचा विचार केला बघा. आता कट कसं करायचं? महासंघ राज्याचं कधी आहे का आपल्या भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करताना? नाही. त्यामुळे हे कट. बिगर संघराज्य नाही, संघराज्य किंवा अर्धसंघ राज्य. आता अर्धसंघ राज्य पण आहे का? नाही, अर्धसंघ राज्य नाही. आपला संघराज्याबद्दल आपण विचार केलेला आहे, म्हणून उत्तर बी, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे जनहित याचिका. आता हे जनहित याचिकेवर यांचे जनक कोण असं विचारलेलं आहे बरं काय. या पेपरला विचारलेलं आहे की जनहित याचिका खालीलपैकी बऱ्याच वेळा प्रश्न विचारून गेलेला आहे की ही बाब जी आहे, ओके, या कार्यकाळ लोकप्रिय झालेली होती. न्यायमूर्ती PN भागवती यांना जनहित याचिकेचे जनक म्हणतात, लक्षात ठेवा. जनहित याचिका ओके, यांना काय म्हणतात? जनक म्हणतात, लक्षात ठेवा. म्हणजे यांच्या काळात झालेले आहे, लक्षात ठेवा. ओके, खालीलपैकी कोणता आयोग भारतातील दंगलीचा अभ्यास करत नाही? ओके, दंगलीचा अभ्यास खालीलपैकी कोणता आयोग वगैरे करत नाही, लक्षात ठेवा. कोणता आयोग करत नाही? बघा आता हे जे आहे ना, हे जो आयोग आहे आपला, हे नानावटी आयोग, हे दंगलीबद्दल केलेले आहे. श्रीकृष्ण आयोग, मादन आयोग, हे तिन्ही जे आहेत ना, हे दंगली संदर्भामध्ये आयोग आहेत, ते लक्षात ठेवा. दंगली संदर्भातील अभ्यास करण्यासाठी यांना नेमण्यात आलेले आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठं झाले दंगल. हे जे आयोग जे आहे ना, हे राज्य आणि केंद्र यांच्यातील संबंध, ओके, काय करण्यासाठी, कसं ठेवलं पाहिजे, दृढ केलं पाहिजे, राज्यपालाला कोणते अधिकार दिले पाहिजेत, काय नाही, याच्या संदर्भामध्ये हा कुठला पंच आयोग वगैरे नेमण्यात आलेला आहे वगैरे, हे त्यामुळे लक्षात ठेवा. पुढे खालीलपैकी कोणता पक्ष पद्धतीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणतं पक्ष पद्धत म्हणजे कोणत्या देशामध्ये कोणती पक्ष पद्धत असावी मग आहे, तर खालीलपैकी कोणता नाही असं विचारलेले. ओके, लक्षात ठेवा. आता कोणता नाही असं विचारलेले, तर आता कोणता नाही, तर पहा, प्रादेशिक पक्ष पद्धत नाही. एक पक्षीय पद्धत अनेक देशामध्ये लागू आहे. जसं की समजा आता उदाहरणार्थ चायना असेल, चायनामध्ये एक पक्षीय पद्धत आहे. त्याच्यानंतर द्विपक्षीय पद्धत 2 कोणी अमेरिकेमध्ये आहेत, USA मध्ये. कुठल्या USA मध्ये? एक आहे डेमोक्रेटिक पार्टी, ओके, डेमोक्रेटिक पार्टी, दुसरी आहे रिपब्लिकन पार्टी. ओके, हे 2 पार्ट्या आहेत. आणि बहुपक्षीय म्हणजे भारत आपला. इथं भारतामध्ये पक्ष स्थापन करायला भरपूर संख्या आहे आपल्याकडे. ओके, त्यामुळं हे लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर कुठलं? प्रादेशिक पक्ष पद्धत ही नाही आहे कुठंच, त्यामुळं ये. पुढे खालीलपैकी कोण भारताचे पंतप्रधान नाहीत? म्हणजे आतापर्यंत त्यांनी कधी भारताचे पंतप्रधान वगैरे झालेले नाहीत असं विचारलं. बघा, चंद्रशेखर होते, HD देवगौडा होते, चरण सिंग होते, जगजीवन राम हे पंतप्रधान होते. हे याचं उत्तर बी आहे, जगजीवन राम. हे जगजीवन राम म्हणजे कोण माहिती आहे का? जे आपले मीरा कुमार होते बघा, मीरा कुमारी. कोण? मीरा कुमारी, जे लोकसभेचे अध्यक्ष होते, स्पीकर होते आपल्या मागे काँग्रेसच्या काळात, हे त्यांचे वडील आहेत, जगजीवन राम. ओके, त्याच्यानंतर पुढे खालीलपैकी सलग दोनदा भारताचे राष्ट्रपती झालेत. म्हणजे सलग 2दा राष्ट्रपती झालेत, म्हणजे गॅप नाही, काहीच नाही. असे 2 सलग राष्ट्रपती कोण झाले? ज्ञानी जयसिंग एकदाच झाले. प्रतिभा पाटील ही पहिली महिला राष्ट्रपती आहेत, पहिली महिला राष्ट्रपती. ओके, पहिली महिला राष्ट्रपती आहेत. राजेंद्र प्रसाद हे सलग 2दा झालेले आहेत, लक्षात ठेवा, सलग 2दा.
APJ अब्दुल कलाम एकदाच झाले होते, त्यामुळे तो उत्तर सी. आता खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर याला गोल करा आधी. बरोबर आहे का? कुठलं आहे ते विधान वगैरे विचारले आणि त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत एकूण 4 आणि 4 ऑप्शनमध्ये त्यांनी विचारले की कोणतं हे विचारले. लक्षात ठेवा. पहा, लोकसभेत 33% जागा महिला खासदारासाठी राखीव आहेत. ओके, हे उतरले चूक आहे. 33% जागा काही राखीव वगैरे नाही त्याचं. ओके, 1952च्या पहिल्या लोकसभेपासून ओके लोकसभेतल्या महिला खासदाराची संख्या सातत्याने वाढ आली आहे. बघा, सातत्याने म्हणतात नाही, कारण काही ठिकाणी कमी जास्त झाली होती मध्यंतरी वगैरे, त्यामुळे महिला खासदाराची संख्या कमी जास्त झाली, त्यामुळे उत्तर चूक आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, 1991च्या 10व्या लोकसभेपासून लोकसभेतल्या महिला खासदाराची संख्या सातत्याने वाढते. हे महत्त्वाचं वाक्य आहे, कारण 1991 आहे ना. ओके, 1991 नंतर संख्या वाढायला लागली. इथं काय दिले 52 पासून, म्हणजे पहिल्या लोकसभेपासूनच दिलेली आहे संख्या वाढतं का, तर चूक आहे. आपल्याला वाक्य वाचल्यानंतर पण कळतं, म्हणजे हे उत्तर बरोबर. लोकसभेतील स्त्रियांसाठी कोणत्याही राखीव जागा नाहीत, हे वाक्य बरोबर. आत्ताच नवीन अमेंडमेंट आलेले आहे विधेयक वगैरे, त्याच्यामध्ये वगैरे आरक्षण देण्याचं चाललं, हे झालेले आहे. पण नाही, म्हणायचं उत्तर कुठलं? सी आणि डी. ह्याचं उत्तर सी आणि डी आहे, म्हणजे लक्षात ठेवा. कुठलं उत्तर आहे? सी. खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे, म्हणजे चूक आहे सांगा. म्हणते महिलासाठीच्या आरक्षण विधेयकानं लोकसभा आणि राज्यसभेत 33% जागा राखीव ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे. एक महिला आरक्षण ओके, म्हणजे 33% जागा काय केलेले आहे? राखीव ठेवण्यासाठी वगैरे हे घेतलेले आहे. तर हे बरोबर आहे, कारण आता ते आत्ता विधेयक पास झालं आपलं. महिला आरक्षण बघा, महिला आरक्षण नाही 33% जागा नाही, कारण आरक्षणच नसते याला, यामुळे चूक आहे उत्तर आहे. त्याच्यानंतर महिला आरक्षण विधेयकाने लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेमध्ये 33% राखीव जागा ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे. बरोबर. ओके, त्याच्यानंतर पुढे महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत संमत केलेले आहे, हे उत्तर बरोबर. महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत कधीही चर्चा झालेली नाही, हे बरोबर आहे. त्यामुळे तो उत्तर काय? ए. पुढे, खालीलपैकी कोणती गोष्ट भारताच्या आर्थिक उदारीकरण धोरणाचा भाग नाही? उदारीकरण धोरणाचा भाग नाही म्हणलेलं आहे, कारण उदारीकरण जागतिकीकरण ह्याचा उदारीकरणाचा भाग नाही असं या ठिकाणी म्हणलं जातं. आता पाहू आता काय नाही. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचं खाजगीकरण करणं बरोबर आहे. उद्योगातल्या थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवणं बरोबर आहे, कारण परदेशी थेट गुंतवणूक वाढवलं तर इथं रोजगार वगैरे मिळू शकतं. संरक्षण क्षेत्रातल्या थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवणे, कारण संरक्षण क्षेत्रामध्ये जर परदेशी गुंतवणूक वाढवली तरच त्याचा फायदा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कर पात्र उत्पन्नाची किमान मर्यादा वाढवणे, नाही कर पात्र वगैरे नाही, कारण काय होतं इन्कम ह्याच्यामध्ये टॅक्सेबलच्या ह्याच्यामध्ये वाढवता येत नाही वगैरे, त्यामुळे उत्तर काय? डी नाही. भारताच्या योजना आयोगाने ओके, म्हणजे आता ती नीती आयोग झाला पुढे, तयार झालेला भारत मानव विकास अहवाल 2011 सामाजिक समावेशनाच्या दिशेनं या अहवालात पुढील गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. बघा, लक्षात ठेवा, 2023चा प्रश्न आहे, म्हणजे प्रश्नपत्रिका आहे आपली, आणि विचारलंय 2011चा अहवाल, म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला अभ्यास करताना, कारण तो भाग आहे HRDचा आपला, त्यामुळे तो विचारलेला आहे की म्हणजे 2011चा अहवाल विचारले, 2000 कधी आपल्याला 23 मध्ये विचारलेले आहे. लक्षात ठेवा. आता पाहू आपण एक एक. मालमत्तेची मालकी आणि दारिद्र्य यातील परस्पर संबंध बरोबर. शोषणाची स्थिती आणि त्यातील आव्हानं हे बरोबर. बालमजुराची स्थिती सुद्धा या ह्याच्यामध्ये प्रकाशित केलेलं आहे मानव विकास अहवालामध्ये. आता जलसंधारण पण नाही, पाण्याबद्दलची कुठेच चर्चा नाही केली, म्हणून हे डी कटलं, हे डी कटलं, इथं डी कटलं, राहिलं ए आणि बी सी, म्हणजे उत्तर सी. त्याचं उत्तर कुठलं? सी. खालीलपैकी कोणती सामाजिक चळवळ नाही? म्हणते समाजामध्ये काम करण्याची चळवळी असतात आपल्या, ते सामाजिक चळवळीचा आपला अभ्यासक्रमाचा भाग आहे. लक्षात ठेवा, अभ्यासक्रमाचा भाग आहे सामाजिक चळवळ. आता काय विचारलंय? कोणती सामाजिक चळवळ नाही असं त्यांनी विचारले. आता ती सामाजिक चळवळ कोणती कोणती नाही आता ते आपण पाहू आता वगैरे. ओके, चिपको चळवळ बरोबर आहे, कारण चिपको चळवळ ही सुंदरलाल बहुगुणाने हे केली होती. कोणी केली होती? सुंदरलाल बहुगुणा. कशासाठी होती? ही झाडाचं म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वगैरे चिपको चळवळ सुरू झाली होती. नर्मदा बचाव मेधा पाटकरांची होती. त्याच्यानंतर आसाम गण परिषद जी आहे ना, ही पॉलिटिकल आहे, म्हणजे राजकीय आहे, त्यामुळे सामाजिक वगैरे काही नाही, ही राजकीय आहे, त्यामुळे उत्तर हेच असू शकतं वगैरे. ओके, बंधुआ मुक्ती मोर्चा हे सुद्धा सामाजिक जी चळवळ वगैरे आहे, त्यामुळे उत्तर सी. सामाजिक आसाम गण परिषद नाही आहे, सामाजिक चळवळ. पुढे, पॉलिट ब्युरो ही टिंबटिंब या पक्षाची सर्वोच्च निर्णय यंत्रणा आहे. बघा, लक्षात ठेवा, ही पॉलिट ब्युरो जी असतं ना, ही फक्त कम्युनिस्ट पक्षांची असते, बाकी दुसऱ्या कोणत्याच पक्षाला नाही. लक्षात ठेवा. म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट जी पार्टी आहे त्या पार्टीला हे पॉलिट ब्युरो असतो, लक्षात ठेवा.
बाकी कोणालाच नाही, काँग्रेसला नाही, बहुजन समाज पार्टीला नाही वगैरे. त्यामुळे लक्षात ठेवा, म्हणजे त्यांची निर्णय क्षमता घेण्याची यंत्रणा आहे ते. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आदिम ओळख नाही, आदिम ओळख नाही असं म्हणतो, म्हणजे सुरुवातीच्या काळापासून जी आदिम त्याची ओळख असते ती ओळख वगैरे नाही असं त्यांनी विचारले. पहा, जात ही त्याची आदिम ओळख आहे, धर्म ही त्याची आदिम ओळख आहे, नागरी तत्व ही त्याची आदिम ओळख नाही. ओके, भाषा सुद्धा त्याची आदिम ओळख आहे. म्हणून उत्तर कुठलं? सी. लक्षात ठेवा, म्हणजे ही काय विचारले? आदिम ओळख नाही असं विचारले. बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वाधिक नाही 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 या विचारलेले आहे. म्हणजे काय होतं, आपण सोडवताना आहेच प्रश्न पॉझिटिव्ह म्हणून आपण सोडवतो, पण ते नाही उत्तर त्याचं असतं. त्यामुळे आपल्याला सोडवताना अतिशय घोळ वगैरे होऊ शकतो वगैरे, की बाबा हे कोणतं असू शकतं वगैरे. त्याच्यानंतर पुढे, राज्यसभेचे खालील बाबतीत अनन्य अधिकार क्षेत्र आहे. बघा, आता राज्यसभा आणि लोकसभा आपले दोन सदन आहेत. लक्षात ठेवा, कोणते? संसदेचे दोन सभागृह आहेत आपले. कुठले कुठले? एक लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा. आता या दोघाला विशेष अधिकार आहेत, दोघांमध्ये पण खासदार असतात. ओके, पण लोकसभा आहे सरळ. पण आता विचारताना काय झालं, हे जो सभागृह आहे हे वरिष्ठ सभागृह म्हणतात. ओके, वरिष्ठला सभागृह म्हटलं जातं. ओके, लक्षात ठेवा, लोकसभेला नसतं. आता ह्याच्यात काय काय फरक आहे? वरिष्ठ सभागृह हे कायमस्वरूपी असतं, हे कधी डिझॉल्व वगैरे होत नाही, कायमस्वरूपी असतं. ओके, पुढे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. आता लोकसभेचं काय असतं माहिती आहे का? आता समजा आपण ब्रिटनचं पाहिलं तर हे दोन्हीला MP असतात. MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट, म्हणजे खासदार असतात. लोकसभेला खासदार असतो, राज्यसभेला असतो. जर तुम्हाला PM व्हायचं असेल भारतामध्ये तर या दोन्हीपैकी कोणताही जरी खासदार म्हणून असेल, दोन्हीपैकी कोणाचाही, ओके, कुठला कुठला? राज्यसभा आणि लोकसभेचा, तरी पण तो PM होऊ शकतो. आणि नसेल तरी PM होऊ शकतो, पण ते सामान्यात निवडून यावं लागतं खासदार म्हणून. ओके, पण ब्रिटनमध्ये काय माहिती आहे का? ब्रिटनमध्ये लोकसभा म्हणजे कनिष्ठ सभागृह जे आहे, तर त्या कनिष्ठ सभागृहाचाच तो मेंबर असला पाहिजे. तर तिथं तो काय होऊ शकतो? अध्यक्ष वगैरे, पंतप्रधान वगैरे होऊ शकतो ब्रिटनमध्ये. भारतात तसं नाही. भारतात राज्यसभेचा खासदार पंतप्रधान होऊ शकतो, लोकसभेचाही चालतं. म्हणून मनमोहन सिंग हे लोकसभेचे नव्हते, राज्यसभेचे खासदार होते, ते पंतप्रधान झाले होते. हे लक्षात ठेवा. आता हे दोन्हीमध्ये वेगवेगळं काय महत्त्वाचं आहे, की अन्य महत्त्व काय, म्हणजे राज्यसभेला काय महत्त्व आहे लोकसभेच्या तुलनेमध्ये, हे त्यांनी विचारलेलं आहे. कोणत्या? बघा, लक्षात. आणीबाणीची घोषणा करणं हे लोकसभेला आहे, लक्षात ठेवा, राज्यसभेला नाही. नव्या राज्याची निर्मिती करणं हे कोणाला आहे? उपराष्ट्रपतीची निवडणूक हे त्याला अधिकार नाही. संसदेला राज्यसूचीतील एखाद्या विषयावर कायदा बनवण्याचा अधिकार आहे. बघा, जर राज्यसभेवर म्हणजे राज्यसूची जी असते, आपल्या 3 सूच्या असतात. कोणते कोणते? केंद्र सूची, त्याच्यानंतर पुन्हा राज्यसूची, आणि त्याच्यानंतर समवर्ती सूची. हे 3 सूच्या असतात, 1, 2 आणि 3. ही जी राज्यसूची असते ना, याच्यावर जर कोणत्याही विषयावर कायदा करायचा असेल तर तो असलेल्या एकूण सदस्याच्या 2/3 मेजॉरिटी म्हणजे अतिशय बहुमतानं ते पारित जर केलं राज्यसभेनं, तर ते लोकसभेला तिथं पारित करावं लागतं आणि ते मान्य करावं लागतं. म्हणून त्यांना राज्यसूचीतील एखाद्या विषयावर कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यसभेला आहे. म्हणून याचं उत्तर D. आता नवीन राज्याची निर्मिती करायचं लोकसभेला काम आहे. राज्याची निर्मिती करणं, एखाद्या सीमारेषा कमी करणं, बॉर्डर जास्त वाढवणं, कमी करणं, हे सर्व ह्याला येतं. पुढे, खालीलपैकी कोणतं मार्गदर्शक तत्वाचा समावेश घटनेनं उशिरा करण्यात आलेला आहे? म्हणजे असं कोणतं मार्गदर्शक तत्व आहे ज्याला आपण DPSP म्हणतो? काय? डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ओके, मार्गदर्शक तत्व असं कोणतं आहे की ज्याला घटनेमध्ये उशिरा करण्यात आलेलं आहे? बघा, लक्षात ठेवा, मार्गदर्शक तत्वाचं जर उल्लंघन झालं तर तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येत नाही. न्यायालयात जाता येत नाही, म्हणजे दाद मागता येत नाही तुम्हाला. जर उल्लंघन झालं तर दाद मागता, ओके, याचं मागता येत नाही. मग ते काय म्हणतं? घटनेमध्ये उशिरा ते ऍड करण्यात आले. हे सर्वच आता घटनेमध्ये आहेत. कोणते कोणते मार्गदर्शक तत्व पण घटनेमध्ये उशिरा ऍड करण्यात आले असं विचारते. बघा, कोणतं कोणतं? ग्रामपंचायतची रचना, त्याची ऍड आहे आधीच. गोहत्यावर बंदी मार्गदर्शक तत्वात आहे. मोफत कायदेशीर मदत हे उशिरा ऍड करण्यात आलेले आहे. हे समान नागरिक कायदा सुद्धा आधीच ऍड केलेलं आहे. ह्याचं म्हणून याचं उत्तर C. लक्षात ठेवा, कारण ते क्रमानं वगैरे आपल्याला माहिती असले पाहिजे. खालीलपैकी कोणत्या सूचीचा समावेश भारताच्या घटनेमध्ये नाही? लक्षात ठेवा, आत्ताच मी सांगले तुम्हाला प्रश्नामध्ये किती 3 सूची आहेत. केंद्र सूची नंबर 1, दुसरं आहे राज्य सूची, त्याच्यानंतर दुसरी सूची कुठली आहे? समवर्ती सूची. हे फक्त 3 सूच्या आहेत, हे लक्षात ठेवा. आता 3 सूच्यापैकी जे दुसरं असेल, 3च आहेत आपल्या भारतामध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये. किती? 3 सूच्या. आता लक्षात ठेवा,
केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे, राष्ट्रीय सूची नाही, समवर्ती सूची आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला काय वाटतं राष्ट्रीय असेल गडी असं वाटतं, नाही नाही नाही, ती समवर्ती सूची आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर सी राष्ट्रीय. पुढे शासनाचा प्रमुख आणि राज्याचा प्रमुख हे जुळे भाऊ आहेत असं कोण म्हटलेले आहे? बघा लक्षात ठेवा, शासनाचा प्रमुख आणि राज्याचा प्रमुख हे दोघं जुळे भाऊ आहेत. बराणीची व्याख्या तुम्हाला 2025चा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये यांची व्याख्या आणि यांचं पुस्तकाचं नाव विचारलेलं होतं, लक्षात ठेवा. कधीचा पेपर? 25चा, मी सांगितले आहे तुम्हाला. तर या पेपरमध्ये ओके 25च्या पेपरमध्ये बराणी येऊन गेले होते, कारण कबीरचं नाही आहे, कबीर येऊ शकत नाही, त्यामुळे ऑप्शनमध्ये कट होते. स्वामी विवेकानंद कधी शासनाच्या किंवा पॉलिटिकल ह्याच्यानं कधी बोललेच नाही, त्यामुळे ते येऊ शकत नाही. पेरियार हे सामाजिक म्हणलं जातं, ज्याला साऊथ एशियाचा सॉक्रेटिस म्हणलं जातं, त्यामुळे यांचे काही विचार नव्हते ते, म्हणून बराणी हे त्याचं उत्तर आहे, म्हणून बी. पुन्हा आलं बघा, बराणीचं पुस्तक तारीख-ए फिरोजशाही यामध्ये कोणत्या विषयाची चर्चा करण्यात आली? हेच तारीख-ए फिरोजशाही पुस्तक 2025ला प्रश्न आले, चेक करा, समजलं. म्हणून PYQ महत्त्वाचे असतात, म्हणून ज्याचं PYQ चांगला बघा 23चा प्रश्नामध्ये 25चे प्रश्न ॲड आहेत, म्हणून ज्याचं PYQ चांगलं असते. म्हणून आपण ही जी बॅच घेतलेली आहे, या बॅच घेण्याचा एकच उद्देश आहे की मागच्या PYQचे प्रश्न अनेक पुढे येतात, काही प्रश्न थोडंफार मॉडिफाय केली जातात आणि ते डबल पुन्हा विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला पास होण्यासाठी PYQ हे सर्वाधिक जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणून आपलं पहिलं लेक्चर यूट्यूबला जे टाकलेले आहे ते अभ्यासक्रमावर टाकलेले आहे, त्याच्यानंतर आपल्याला जे पुढचे लेक्चर आहेत तर ते पुढचे लेक्चर हे PYQवर घेतलेले आहेत, त्यामुळे PYQ किती महत्त्वाचं लक्षात ठेवा. बघा ह्याच्यात फक्त थोडं विचारलेलं आहे वेगळं, काय म्हणलं इथं 25मध्ये प्रश्न विचारले तारीख-ए फिरोजशाही हे खालीलपैकी पुस्तक कोणाचं, ह्याच्यात काय विचारलंय 24ला आपल्या. आता हे जर 23चा प्रश्नपत्रिका जो कोणी ॲनालिसिस केला असेल त्याला 25मध्ये सोडवता आलं का, म्हणजे प्रश्नच येऊन गेलेले आहे ना, समजलं का तुम्हाला. त्यामुळे हे लक्षात ठेवा. पाहता त्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे, राज्याच्या उदयाचा सिद्धांत नाही, ओके. मुस्लिम राज्याची कर्तव्य दिली नाही, मुस्लिम राज्याला दिलेला सल्ला हे त्या बराणीच्या पुस्तकात आहे, म्हणजे उत्तर सी, म्हणजे तारीख-ए फिरोजशाही मुस्लिम राज्याला दिलेला सल्ला हे त्याच्या पुस्तकामध्ये वगैरे आहे, ओके. लक्षात ठेवा. पुढे बघा, राजकीय सिद्धांत आदर्श भाषेत सांगायचं तर भावनाशून्य आणि निर्हेतुक असतो असं कोणी म्हटलेले आहे, असं त्यांनी डायरेक्टनं काय केलेले व्याख्याच विचारलेली, कोणी म्हटलेले आहे बघ, ओके. याचं कोण आहे? जॉन रॉल्स नाही आहे, ओके. अँड्रू हॅकर यांनी म्हटलेले बी. याचा ही व्याख्या तुम्हाला माहितीच पाहिजे त्यांच्या, तरच आपल्याला सोडवता येतं वगैरे, तोपर्यंत नाही सोडवता. हे पाश्चिमात्य विचारवंतावरचा प्रश्न आहे, पाश्चिमात्य विचारवंत. खालीलपैकी कोणी युक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या संदर्भात स्वातंत्र्यासाठी जबरदस्ती हा शब्द प्रयोग केलेला आहे? बघा, खालीलपैकी कोणी युक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेसोबत संदर्भामध्ये स्वातंत्र्यासाठी जबरदस्ती हा शब्द काय केलेला आहे, प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये, असं त्यांनी विचारले. आता कोणी केलेलं पहा, लॉक, ग्रीन आणि हॉबहाऊस आणि रूस, तरी कोणी केलेले आहे? रुसोने केलेले आहे. बघा, स्वातंत्र्याबद्दलची कधी जास्त आलं तर रुसोनं केलेले आहे, लक्षात ठेवायचं. पुढे, राज्य ही नैतिक ध्येय असलेली नैतिक संस्था आहे असं खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे? आता राज्य हे चॅप्टरच आहे आपणार, नैतिकता ध्येय वगैरे, तर अशी काय म्हणतं ते, राज्य ही नैतिक ध्येय असलेली काय माहिती आहे का नैतिक संस्था आहे असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे? लक्षात ठेवा, ही मिलने व्याख्या केलेली आहे नैतिकतेचे, ओके. राज्य नैतिकता, ओके, यांच्या व्याख्या कोण केलेली आहे? मिलने केलेले आहे, ओके. पुढे, सामूहिक कृतीत सत्ता समाविष्ट असते, ओके. सामूहिक कृती जी असते ना त्यामध्ये सत्ता समाविष्ट असते असं प्रतिपादन खालीलपैकी काय केलेले कोणी केलेले असं त्यांनी विचारले आहे? तर कोणी केलेले आहे? हॅना अरेंट. आता हा प्रश्न PYQचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, हा येऊन गेलेला प्रश्न आहे जसंच तसं, त्यामुळे PYQ महत्त्वाचे आहेत. कोण केलेलं आहे? हॅना अरेंट यांनी त्याची काय केलेली व्याख्या केलेली आहे, ओके. व्हॉट इज टू बी डन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर कोणी लिहिलेले आहे ह्याचं पुस्तक? लेनिनने लिहिले आहे. व्हॉट, बघा, व्हॉट इज टू बी डन, आता बघा ह्याचं पुस्तकाचं नाव आहे व्हॉट इज टू दी, हे पुस्तक लिहिले आहे, त्यामुळे लक्षात ठेवा लेनिननं पुस्तक लिहिले, याचं उत्तर डी, लेनिननं पुस्तक लिहिले. आता पुस्तकाची नावं आणि लेखक, ओके, ग्रंथाचे लेखक आणि या ग्रंथात काय संकल्पना मांडलेली आहे, काय सांगितलेली आहे, ओके.
याची सर्व पुस्तकाची नावं आपण PDF स्वरूपातच पाठवत देणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला ते एकदा नजरेखालून गेले की तुम्हाला ते उत्तरच आले पाहिजे डायरेक्ट. भौतिक शक्तीपेक्षा जाणीवेच्या भूमिकेवर कोणत्या उत्तर मार्क्सवादी विचारवंतानं भर दिलेली आहे? कोणत्या नाव विचारले बघा, काय म्हणले? भौतिक शक्तीपेक्षा जाणीवेच्या भूमिकेवर उत्तर मार्क्सवादी विचारवंतानं भर दिलेले आहे. तर पहा, अॅनोथिया ग्रामसी, लेनिन, ओके, जॉर्ज लुकास यांनी कोणी दिलेले आहे? तर जॉन लुकास यांनी दिलेले आहे. याचं उत्तर सी आहे, लक्षात ठेवा. जॉन लुकास यांनी केले. आता तुम्हाला नवीन पाश्चिमात्य ते विचारवंत वगैरे बघायला भेटतात, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल वेगवेगळ्या प्रकारचे. ओके, आता 79 बी, द ओरिजिन ऑफ द फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टीज अँड द स्टेट, म्हणजे 1884चं पुस्तक आहे. या पुस्तकात महिलाचं शोषण का होते ही समस्या कोणी मांडलेली आहे? ओके, कोणी मांडलेली आहे? तर कार्ल ड्वाइस, फ्रेडरिक एंजल हे प्रश्न विचारून गेले बघा. PYQ प्रश्न आहे, PYQचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर बी आहे. म्हणजे यांनी पुस्तक लिहिले आहे, त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत. ओरिजिनल फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी द स्टेट, 1984. सब्जेक्शन ऑफ द वुमेन हे पुस्तक आणि बघा, हे म्हणजे काय प्रश्न रिपिटेशन आहे, PYQचा प्रश्न आहे, म्हणजे आधी येऊन गेलेला आहे पेपरला. ओके, आता कोण मिलनं लिहिलेलं आहे पुस्तक आहे. कोणी? मिल. इंग्लिश पाहायचं जर कळलं गेलं तुम्हाला. वुमन. पुढे 81 आपस्तंभ, गौतम, वशिष्ठ, बौद्धायन ही कशाची नावे आहेत? लक्षात ठेवा. आता हा प्राचीन भारताच्या राजकीय ह्याच्यावरचा प्रश्न आहे, तर ही कशाची नावं वगैरे आहेत वगैरे सांगलेलं आहे बघा. गौतम, वशिष्ठ, बौद्धायन ही कशाची? ही धर्मशास्त्राची नावं आहेत, लक्षात ठेवा. त्याचं उत्तर सी आहे. बघा, प्राचीन गणराज्य आहेत का? नाही, कारण बौद्धायन नाही. हे स्थानिक हे आहेत का? नाहीत. त्याच्यानंतर महायान नाही, कारण आपण माहिती आहे बौद्ध हे महायान वगैरे काही नाही, त्यामुळं हे काय विचारलं आहे? ही धर्मशास्त्रावरचे नाव आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर कुठलं आहे? सी. खालीलपैकी अयोग्य विधान, लक्षात ठेवा. कुठले विचारले? अयोग्य विधान विचारले. हो का? आता वाक्य वाचताना लक्षात ठेवायचं की प्रश्न कसा असू शकतो पहा. धर्मशास्त्र हे एकाच व्यक्तीने लिहिले आहेत. लिहिलेले आहेत का एकाच व्यक्तीनं? नाही, अनेक लोकांनी लिहिले आहेत धर्मशास्त्र. कोणते लिहिले आहेत? तर पहा, लक्षात ठेवा, हे उत्तर ह्याचं डायरेक्ट चूक आहे. म्हणजे इथंच उत्तर कळलं. एकाच व्यक्तीने लिहिलेले आहेत का? अनेकांनी लिहिली धर्मशास्त्र. ओके, शंकराचार्याने लिहिली, रामानुजराने लिहिली, चाणक्यानं लिहिलं, भरपूर लोकांनी लिहिले, शंकराचार्याने लिहिलं. त्यामुळे हे उत्तर नाही, म्हणजे ह्याचं उत्तर इथंच ये आलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर ये. तरी खालचं बघू. धर्मशास्त्रामध्ये धर्माचे स्रोत विषद केलेले आहे, बरोबर. धर्मशास्त्रातील विचार खालील शीर्षकांतर्गत विषद केलेले आहेत: आकार, व्यवहार, ओके, प्रायश्चित आणि इतर, बरोबर आहे. धर्मशास्त्र हिंदूच्या प्राचीन कायद्याची संहिता मानलं जातं, बरोबर. म्हणून धर्मशास्त्र जे आहेत, मनुस्मृती असेल काय असेल, तर हे हिंदू प्राचीन कायद्याची संहिता मानली जाते, त्याच्यानुसारच कारभार चालला पाहिजे असं वगैरे म्हणलं जातं वगैरे. पुढे संपूर्ण क्रांतीची संकल्पना पहा. संपूर्ण क्रांती हा 2025चा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. PYQ म्हणून 2023ला जो कोणी प्रश्नपत्रिका ॲनालिसिस केला असेल त्याचा प्रश्न काय केलेला आहे, तो बरोबर आलेला आहे, लक्षात ठेवा वगैरे. ओके, आता पहा, संपूर्ण क्रांती ही जयप्रकाश नारायणचे, M.N. रॉय हे मानवतावादी विचारवंत आहेत. मानवतावादी विचारवंत. टिळकांनी काय सांगलेले आहे? चतुसूत्री सांगलेले आहे. हे पण प्रश्न येऊन गेलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर प्रश्न विचारून गेला 25ला. पुढे राम मनोहर लोहिया यांच्या सप्तक्रांती, बघा सप्तक्रांतीवर सुद्धा प्रश्न 2025ला, चेक करा, जोड्या लावला प्रश्न. सप्तक्रांतीमध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही असे विचारले? कशाचा? कोणत्या गोष्टीचा समावेश वगैरे होत नाही असं विचारले. पहा, स्त्री पुरुष समानतेची क्रांती, बरोबर. ओके, वांशिक तसेच राजकीय आणि आर्थिक विषमते विरोध क्रांती करतं, विरोध, बरोबर आहे. शस्त्र आणि दारुगोळा विरोध क्रांती आहे त्यांची, बरोबर. स्थलांतर विरोधामध्ये क्रांती नाही, स्थलांतर वगैरे मायग्रंट वगैरे त्याच्याबद्दल कधी क्रांती केली त्यांनी. 7 क्रांत्या सांगलेल्या, सप्तक्रांती. आता लक्षात ठेवा, तुम्हाला अजून एक जोड्याला विचारू शकतो बघ, काय? आता राम मनोहर, ओके, लोहिया यांनी काय सांगलेले? सप्तक्रांती, सप्तक्रांती, बरोबर. त्याच्या अगोदरचा प्रश्न काय पहा? संपूर्ण क्रांती. आता बघा, संपूर्ण क्रांती कोणी सांगितलं? संपूर्ण क्रांती कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? जयप्रकाश नारायण यांनी सांगितलं. झाला जोड्यालाचा प्रश्न तयार इथं.
मग आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की संपूर्ण म्हणलं की जयप्रकाश आणि राम मनोहर लोहिया म्हणलं की सप्त म्हणजे 7 क्रांत्या यांनी सांगितलेल्या. पुढे आता महात्मा गांधी बघा. महात्मा गांधी यांनी कोणत्या पुस्तकात आधुनिकतेवर टीका केलेली आहे? ओके, कोणत्या याच्यावर त्यांनी आधुनिकतेवरची याच्यावर काय केलेली आहे? टीका केलेली आहे. आता पहा भाऊ, आधुनिकतेवर टीका केलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह, माझे सत्याचे प्रयोग हे त्यांचं आत्मचरित्र आहे, लक्षात ठेवा. आत्मचरित्र महात्मा गांधीचं. हिंद स्वराज्य याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? आधुनिकतेवरची टीका केलेली आहे त्यांनी. आधुनिकता टीका. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे उत्तर सी. आता अयोग्य ओळखा. पुन्हा रवींद्रनाथ टागोर राष्ट्रवादाचे समर्थक होते. बघा आता लक्षात ठेवा, मी अगोदर 25च्या लेक्चर म्हणजे प्रश्नपत्रिका अनालिसिस करताना त्यामध्ये पण सांगलेले आहे. जवाहरलाल नेहरूवरचा प्रश्न पंचशील धोरण सांगलेले आहे, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे, लक्षात ठेवा. राम मनोहर लोहिया यांनी चौखंबा या राज्याची संकल्पना 2025चा प्रश्न बघा अनालिसिस करून, म्हणजे विचार करा 24चा 25चे हे रिपिटेशन क्वेश्चन आहेत वगैरे, डबल विचारण्यासाठीचे वगैरे, लक्षात ठेवा. पुढे हे बरोबर. हिंदू स्त्रियांची उन्नती व रास हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, बरोबर. म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल मांडलं होतं, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लक्षात ठेवा, हिंदू कोड बिल. आणि यासाठी राजीनामा देणारे पहिले, लक्षात ठेवा. पुढे रवींद्रनाथ टागोर राष्ट्रवादाचे समर्थक होते. चूक, समर्थक नव्हते ते, म्हणून याचं उत्तर कुठलं? ए. पुढे आता बघा पुस्तक इथं आता भारतीय पाश्चिमा आपले भारतीय विचार पण दिलेले आहेत राजकीय, आणि त्यांच्या पुस्तकाचे नाव विचारले. त्यामुळे तुम्हाला याच्यातले 1-2 पुस्तकाचे नाजरी नावं माहीत झाले तरी तुम्हाला जोडी लावता येते, लक्षात ठेवा. आपण डायरेक्ट ह्याच्यात ओळखीचे कोण आहेत? महात्मा गांधी. ह्याच्यात आफ्रिकेला कोण गेलं तर दक्षिण आफ्रिकेला सत्याग्रह करायला? महात्मा गांधी. म्हणजे सीचं उत्तर 4 आहे. सीचं उत्तर 4 आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. आता या दोन्हीपैकी एक उत्तर आहे, म्हणून हे उत्तर याचे कटले. एक तर ए किंवा डी उत्तर असू शकतो. आता पुढे बघू. आता जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांचं फेमस आहे, लिहिलेले, म्हणून बीचं उत्तर 1. बीचं उत्तर 1 इथं ह्याच्यात नाही, हे नाही, म्हणजे हे कटला, याचं उत्तर डी, लक्षात ठेवा. आता बाकी काहीच वाचायची गरज नाही, डी. तरी पण आपण पुढे बघू. आपण बघा मोहम्मद इक्बाल हे पाकिस्तानची संकल्पना मांडलेली, ओके, आणि विदा सावरकर यांनी मॅजिनी नावाचं आत्मचरित्र लिहिलेले, लक्षात ठेवा. पुढे श्री अरबिंदो कोणत्या वर्तमानपत्रात लिहित असेल? अरबिंदोवरचा प्रश्न 2025 मध्ये विचारून गेलेले आहे. कोणतं त्यांचं असं आत्मचरित्र होतं की त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी काय करायचे? आपलं मत वगैरे व्यक्त करायचं. ओके, अरबिंदो, लक्षात ठेवा. हे हिंदू प्रकाश हे त्यांचं वर्तमानपत्र होतं. कर्मयोगी, डेक्कन हेरॉल्ड, नंतर दिनबंधू वगैरे हे जवळकरांचं आहे, दिनबंधू वगैरे, त्यामुळे आपले मराठीचे वर्तमानपत्र आहेत. अरबिंदो. जयप्रकाश नारायण यांच्या सर्वोदय, बघा ही सर्वोदय संकल्पना सुद्धा विचारलेली आहे तुम्हाला. सर्वोदय संकल्पना जयप्रकाश नारायण यांच्या भूदान, ग्रामदान, संपत्तीदान यानंतर कोणते दान अभिप्रेत होते? ओके, भूदान चळवळ म्हणजे वेगळी, विनोबा भावांनी केलेली, बरं का. हे असे जे दान आहेत ना, ते दानवर त्यांनी विचारले कोणतं दान महत्त्वाचं असं विचारले. बघा, घरदान आहे का नाही, घर विकून टाकून दान करायचं का नाही, चूक. जीवनदान द्यायचं, पुत्रदान द्यायचं नाही, कटच होते डायरेक्ट. कन्यादान असला आहे का दान पिन वगैरे, हे कट होऊ शकते, म्हणून याचं उत्तर काय? बी. कुठलं? भूदान, ग्रामदान, नंतर संपत्ती दान करायची, आणि त्याच्यानंतर पुन्हा सर्वात महत्त्वाचं त्यांनी सांगलेले जीवनदान, हे त्यांनी सर्वोदय संकल्पनेमध्ये सांगलेले. ओके, लक्षात ठेवा. हे पुढे खालीलपैकी कोण संमिश्र संस्कृतीचा पुरस्कार होता? संमिश्र संस्कृतीचे काय होते? त्यांनी पुरस्कार होतं, त्यांनी असं सांगितलेलं आहे. कोण होते संमिश्र पुरस्कार? बघा, विदा सावरकर नव्हते, दीनदयाल उपाध्याय नव्हते, कबीर होते, मोहम्मद इक्बाल नव्हते, त्याचं उत्तर सी. ओके, संमिश्र संस्कृतीचे म्हणजे काय होते? कबीर हे मुस्लिम होते, त्याच्यानंतर ते हिंदूचे हे करायचे, नंतर मुस्लिम म्हणजे अनेक उर्दू हिंदू सर्व असे मिक्स करून दोहे गायचे, म्हणून त्याला संमिश्र संस्कृती म्हटलं जातं. म्हणजे अनेक संस्कृतीचा ज्याच्यामध्ये समावेश आहे त्याला संमिश्र संस्कृती वगैरे असं म्हटलं जातं. ते कबीरच होते फक्त. हे बाकी तर मोहम्मद इक्बाल हे कट्टरच होते, विदा सावरकर हिंदुत्ववादी होते, दीनदयाल हिंदुत्ववादी होते, त्यामुळे कबीरच हे काय होतं? संमिश्र संस्कृतीचे पुरस्कर्ता होते. पुढे आद्रे गुदर फ्रँक आणि मार्था
ओके, फ्युटेश यांनी लिहिलेला प्रसिद्ध निबंध. बघा असे प्रसिद्ध निबंध वगैरे आपल्याला ते करावं लागणार आहेत. त्याच्यानंतर ते वगैरे काय केलं जातं, विचारले जातात वगैरे, निबंध लेखक, ओके, कोणते कोणते ग्रंथ आहेत वगैरे हे विचारलं जातं. ओके, 9 थिसेस ऑन द सोशल मुवमेंट हे त्यांचं पुस्तक आहे. पुढे आता पहा, जोड्या लावायला आलेल्या आहेत. कोणती विधानं चूक आहेत असं लक्षात ठेवलं आहे. चूक विचारलेली आहे. आता चूक सांगायचं, बरोबर नाही बरं का, चूक सांगायचं. ह्याच्यामध्ये कोणतं कोणतं चूक आहे, कोणती विधानं चूक आहेत ते विचारलेले आहेत. पहा, लक्षात ठेवा. राष्ट्रवादानं 19व्या शतकामध्ये युरोपाचं परिवर्तन केलं. बघा 19वं शतक जे आहे ना, या शतकामध्ये युरोपामध्ये सर्वाधिक मोठी क्रांती झाली आणि युरोप खूप मोठा डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे उत्तर बरोबर. राष्ट्रवादानं युरोपात नव्या राष्ट्र आणि राज्याचे निर्माण सुरू केलेले, बरोबर आहे. राष्ट्रवादामुळे युरोपाचे तुकडे झाले. बघा राष्ट्रवादामुळे छोटे छोटे राष्ट्रामध्ये रूपांतर झाले, म्हणजे यांचे तुकडे झाले राज्यांचे वगैरे, तिथल्या देशांचे वगैरे त्याचं. ओके, त्यामुळे हे पण बरोबर. राष्ट्रवादी प्रबोधनाला मिळालेली बुद्धिवादी प्रक्रिया होती, बरोबर, कारण बुद्धिवादी ह्याच्यातूनच राष्ट्रवाद तिथला निर्माण झाला. त्यामुळे सर्व बरोबर आहेत, म्हणून एकही चूक नाही हे लक्षात ठेवायचं. याच्यात तुम्ही गडबडीमध्ये सर्व बरोबर असल्यामुळं ना ABCD करता, पण त्यांनी विचारले का चूक विचारले हे लक्षात ठेवा. वाचताना कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला काय वाटेल हे असं बरोबर बरोबर केलं की तुम्ही ABCD करून टाकता, चूक उत्तर आहे. त्यांनी विचारले खालीलपैकी कोणतं विधान चूक आहे, तर कोणतंही चूक नाही असं म्हणायचं आहे. आता जर तुम्ही ABCD केलं त्याचा अर्थ काय होतो की खालील कोणती विधानं चूक आहेत, ABCD चूक आहेत असा अर्थ होतो. म्हणून वाचताना लक्षात ठेवायचं. 2 तास भरपूर असतात, 100 क्वेश्चन असतात. किती? 100 क्वेश्चन आणि 2 तास असतात. म्हणजे निवांत असं आरामात बसून पेपर सोडवता येतो. राज्य व नागरी समाज या संज्ञेमध्ये फरक सर्वात प्रथम कोणी केला? ओके, काय कशामध्ये? राज्य आणि नागरी समाज यामध्ये फरक सर्वप्रथम कोणी केलेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ओके, कोण केला? बघा लॉक, हॉब्स आणि हेगल आणि रुसो. तर हेगलने केलेले आहे राज्य आणि नागरी ह्याच्यात. कशात? राज्य आणि नागरी समाज यामध्ये काय केलेलं आहे? फरक केलेले आहे. खालील क्रांत्याचे कालानुक्रम रचना करा. पुढे दिलेल्या सूचीतून तुमचं उत्तर निवडा. ओके, कोणत्या कोणत्या क्रांत्या हे कालानुक्रमामध्ये घडलेले आहेत त्याचा क्रम लिहा म्हणाले. म्हणजे सुरुवातीपासून तर कोण कोण असं क्रम लिहिले ते त्यांनी विचारलेले वगैरे, कोणती अगोदर घडली वगैरे लक्षात ठेवा. बघा जगामध्ये सर्वाधिक पहिली क्रांती अमेरिकेने झाली, म्हणून उत्तर D पहिलं. त्याच्यानंतर पुढे फ्रेंच क्रांती त्याच्यानंतर झाली, नंतर B. त्याच्यानंतर पुढे रशियन क्रांती म्हणजे याचं उत्तर A. त्याच्यानंतर पुन्हा C राहिलं म्हणजे चीन क्रांती, म्हणजे याचं उत्तर काय? D, B. याचं उत्तर हे आहे लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर B. आता पुढच्या वेळेस काय होतं जातं, इसवी सन विचारलं जाईल लक्षात ठेवा, कोणत्या दिवशी क्रांती झालेली आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. पुढे खालीलपैकी कोणते घटक न्यायालयीन स्वातंत्र्यासाठी अनुकूल नाहीत? बघा अनुकूल नाहीत. कोणते घटक न्यायालयीन स्वातंत्र्यासाठी अनुकूल नाही? बघा न्यायाधीशाच्या निश्चित सेवा कालावधी, सत्ता विभाजन, कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप, ओके, विधिमंडळामध्ये हस्तक्षेप. लक्षात ठेवा. बघा आता हे विचारले लक्षात ठेवा की कोणते घटक न्यायालयीन स्वातंत्र्यासाठी अनुकूल नाहीत. म्हणजे न्यायालयाला जर तुम्हाला स्वातंत्र्य ठेवायचं असेल तर ती कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत करणं नाही गरजेचं आहे असं त्यांनी विचारले. लक्षात ठेवा. बघा कार्यकारी मंडळामध्ये हस्तक्षेप आणि विधिमंडळांना हस्तक्षेप हे शब्द जे आहेत ना, हस्तक्षेप हे अजिबात नाही, कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही हस्तक्षेप केलं कार्यकारी आणि ह्याच्यामध्ये तर सर्वाधिक जास्त लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो. सत्ता विभाजन ठीक आहे, न्यायाधीशाचा निश्चित सेवा कालावधी करा ते पण चांगलं आहे, पण जर हस्तक्षेप केलं कार्यकारी मंडळात विधिमंडळात तर ते धोका आहे. म्हणून उत्तर C आणि D आहे लक्षात ठेवा. म्हणून D उत्तर. पुढे खालीलपैकी कोणतं अभियान नागरी समाजाचं नाही? नागरी समाजामध्ये असं नाही असं विचारलं. नागरी समाज म्हणजे शहरामध्ये केलेलं अभियान वगैरे नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. कोणतं बघा लक्षात ठेवा. ओके, नागरी समाजाचं नाही. LBGT हक्क म्हणजे जे आपले अल्पसंख्याकमध्ये येतात वगैरे ते आपले त्याच्यामध्ये म्हणजे थर्ड जेंडर आपण ज्याला म्हणतो त्यांचे जे हक्क अधिकार आहेत त्याच्याबद्दल झालेले आहे वगैरे. त्याच्यानंतर पुढे मराठी शाळा वाचवा, शहरामधले मराठी शाळा वाचवणं हे सुद्धा नागरी म्हणजे सिटीतल्या लक्षात ठेवा. नर्मदा बचाव हे सुद्धा शहरामध्ये झालेले आहे, मेधा पाटकरांनी सुरू केलेले हे आहे. ओके, नर्मदा सरोवर तिथं. नंतर पुन्हा स्वच्छ भारत हे स्वच्छ भारत वगैरे काही नागरी ह्याचं नाही, म्हणून उत्तर D. पुढे खालीलपैकी कोणतं राजकीय पक्षाचं काम नाही? आता कोणतं राजकीय पक्षाचं काम नाही विचारले, नाही विचारले बरं का.
सत्तांतराचे व्यवस्थापन करणं, बरोबर. सार्वजनिक धोरणाला लोकांची संमती मिळवणं, हे बरोबर. निवडणुकीसाठी उमेदवाराचे नामांकन, बरोबर. हित संबंधासाठी गटागटाच्या मागणीचं एकत्रित करणं. बघा आता लक्षात ठेवा, एवढं कन्फ्युजन करण्यात दिले की तुम्हाला नाही विचारलेलं आहे की कोणतं नाही असं. तर बघा कोणतं, निवडणुकीसाठी उमेदवारांचं नामांकन करणं हे राजकीय पक्ष नाही करत, हे कोण करतं, निवडणूक आयोग करतं. निवडणूक आयोग करतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर सी आहे. कोण करतं, निवडणूक आयोग करतो, राजकीय पक्ष नाही करत. पुढे आता बघा जोड्या लावायला विचारलेलं आहे की कुठलं काय वगैरे. तर लक्षात ठेवा आता कोणतं कोणतं आहे वगैरे. ही भ्रष्टाचार विरोधी चळवळ अण्णा हजारे महाराष्ट्रात सुरुवात केली होती. ओके, ही चळवळीबद्दल रिलेटेड आता करणार आहेत. यांचे कोणत्या कोणत्या कामं आहेत यांचे हे विचारलेले आहे. तर पहा लक्षात ठेवा आता काय कोणते कोणते कामं आहेत. पहा, भ्रष्टाचार विरोधी चळवळ, ओके, ही असंस्थात्मक हितसंबंधाचा गट होता, म्हणून याचं उत्तर सी आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे अखिल भारतीय किसान सभा हे दबाव गट आहे. ओके, म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचं काम, म्हणजे शेतकऱ्यांसाठीचं वगैरे कामं करा आमची, हे करा, त्यासाठी हा दबाव गट आहे. त्याच्यानंतर पुढे बघा सीचं उत्तर आता बी, फेडरेशन ऑफ द इंडियन चेंबर्स ऑफ द कॉमर्स ही लॉबी आहे, म्हणजे कॉमर्समध्ये काम करणाऱ्या फेडरेशनची एक लॉबी आहे आणि त्या लॉबीमधून काम केलं जातं वगैरे. पुढे ग्रीन पीस, आता ग्रीन पीसचे संबंध कसा आहे, संस्थात्मक हित संबंध आहेत. म्हणजे ग्रीन पीस ही जी आहे ना ही पर्यावरणाबद्दलची काम करणारी संस्था आहे. कशाबद्दलची, पर्यावरण. हां, हे लक्षात ठेवा, म्हणून याचं उत्तर ए आहे, लक्षात ठेवा, याचं उत्तर ए. पुढे खालीलपैकी चुकीचं विधान ओळखा. कोणतं विधान, चुकीचं विधान ओळखा असं त्यांनी विचारलेलं आहे. कोणतं चुकीचं पहा. अमेरिकेची राज्यघटना अत्यंत ताटर आहे, बरोबर. आपली लवचिक आहे, लक्षात ठेवा, लवचिक आपली, ताटर आहे, ती बदलता येत नाही लवकर. अमेरिकेची राज्यघटना वॉशिंग्टन इथे तयार करण्यात आली होती. कुठं करण्यात आली होती, वॉशिंग्टन इथे करण्यात आली होती, चूक आहे. ओके, अमेरिकेच्या राज्यघटनेत न्यायालयीन पुनर्विलोकाची तरतूद नव्हती, ती 1808 मध्ये समावेश करण्यात आली. म्हणून आपण न्यायालयीन पुनर्विलोकाचं जे तत्व आहे ते कोणाकडून घेतलेलं आहे, लक्षात ठेवा, तर अमेरिकेकडून घेतलेलं आहे. न्यायालय म्हणजे जर एखादा घेतलेला निर्णय आहे तर त्याच्यावर पुन्हा पुनर्विलोकन करण्यासाठी वगैरे सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकतो, म्हणून त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतात त्याला, ते घेऊ शकता. अमेरिकेच्या राज्यघटनेत पहिल्या 10 घटना दुरुस्तीद्वारे हक्काचं सनद समाविष्ट करण्यात आलेलं आहे, हे बरोबर आहे. फक्त हे उत्तर चुकीचं आहे, कारण वॉशिंग्टन इथे केलं नव्हतं ते. ओके, त्यामुळं हे उत्तर तसं कुठलं उत्तर आहे, बी, चुकीचं. सत्ताधारी वर्ग स्वतः सत्तेत असण्याचं समर्थन काही वैश्विक नैतिक तत्वाच्या आधारे करत असतो, हे विधान खालीलपैकी कोणी केलेलं आहे. बघा सत्ताधारी वर्गाचं की काय म्हणते त्यांनी, वर्ग स्वतः सत्तेत असण्याचं समर्थन काही वैश्विक नैतिक तत्वाच्या आधारे केलं जातं. गॅब्रिएल अल्माड, ओके, मॉस्को, हे त्याचं मॉस्का हे त्याचं उत्तर आहे, केलं जातं वगैरे, हे लक्षात ठेवा. सत्ताधारी वर्ग स्वतःच्या सत्तेत असण्याचं समर्थन नैतिकदृष्ट्या हे केलं जातं, त्यामध्ये केलं जातं. म्हणून पहिले जे काही 50 क्वेश्चन आहेत त्या 50 क्वेश्चनमधला काही जर भाग सोडला तर ते भाग जर सोडला तर बाकी सर्वच्या सर्व सोपा येतो. इंडियन पॉलिटीला रिलेट करणारे क्वेश्चन जे आहेत ना, तुम्हाला सांगतो 100 जे प्रश्न असतात ना, हे 100 PYQ, या 100 प्रश्नामधले असे अनेक प्रश्न असतात ते की PYQ असतात, म्हणजे जवळपास 20+ वर PYQ असतात. ओके, इंडियन पॉलिटीवर जवळपास 30च्या आसपास प्रश्न इंडियन पॉलिटीवर असतात, जवळपास 25 कधी कधी येतात. ओके, पाश्चिमात्य विचारवंतावर खूप प्रश्न असतात वगैरे, आणि त्याच्यानंतर इंडियन आपले थिंकरवरचे असतात. ओके, असं ॲनालिसिस करून आपल्याला मार्क किती घ्यायचं, निगेटिव्ह सिस्टीम नाही, त्यामुळं 60+ मार्क, कारण 60च्या वर मेरिट वगैरे जाण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे 60-65 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे कसंही करून. एवढे जर आले तर तुम्ही सेट आरामात पास होऊ शकता, हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळं सर्वात मोठी संधी आहे सेट पास होण्याची. त्यामुळे PYQ हा खूप महत्त्वाचा भाग आहे. PYQ शिवाय माणूस पासच होऊ शकत नाही या परीक्षेमध्ये, त्यामुळे सर्वात मोठा रोल हा PYQचा आहे. त्यामुळे PYQ जेवढे तुमचे चांगले तेवढे तुमची काठिण्य पातळी तुम्हाला समजते, मागील प्रश्न कसे रिपिटेशन असतात किंवा त्या प्रश्नामध्ये कसा बदल केलेला आहे हे तुम्हाला समजते. म्हणून मी तुम्हाला सांगले ना की बरानीचे जे विचारलेले पाश्चिमात्य आपले भारतीय विचारवंत, की त्यांचं मागे पुस्तकाचं नाव विचारलं 25ला आणि 23ला काय विचारलं की या पुस्तकामध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जर 23चा प्रश्न जो कोणी पाहिला असेल तर त्याला 25चा सोडवता आला असता यावर्षी. म्हणून PYQ खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून PYQची बॅच आपण ही लॉन्च केलेली आहे. त्यामुळे आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वगैरे ते नक्की त्याचा हे घ्या, लाभ घ्या आणि शेअर करा, इतरांना पण ते पाठवा. ओके, तर आपण या लेक्चरपुरती इथं थांबूया, पुढील लेक्चरला भेटू. नमस्कार.